कारण लहान लहान लोकांचं केलंय वाटेनं. आणि त्या 25ला 25 एकर झालंय. 25 पेक्षा जास्त आहे, पण 25 सांगायलोय मी. 25 पेक्षा जास्त कत्ताई पीक गेलंय. कत्ताई त्यात काहीच राहिलं नाही. सुधारायचे आज सुधारेल, उद्या सुधारेल. मला जर तिथं गेल्या वर्षी तिथं 100 ते 220 क्विंटल सोयाबीन होतं. या 12 ते 13 लाख रुपयाची नुकसान आहे ती. आणि ती एवढं पीक जळून गेलंय. ह्याचं जर नाही झालं नियोजन तर मला दुसरा पर्याय नाही. पर्यायच नाही दुसरा पर्यायच नाही त्याचा. मी मारुती तुकाराम ढवारे, राहणार कळंबा, तालुका केज, जिल्हा बीड. मी सोयाबीन 335 आणि 612 24 बॅग पेरली आहे. तर मी आडसावून औषध आणलं या दुकानातून. तर ती औषधानं माझी सोयाबीन पूर्ण करपून गेली या. पुन्हा कंपनीवाले बघायला आले ते माझ्याकडं. मग बघून कंपनीवाल्याने, दुकानदार बघून येऊन जाऊन त्यांनी पुन्हा डबल औषध दिलं आहे मला की ह्यानं नीट होती या. त्याला फवारून झाले 6 दिवस तरी सोयाबीन करपायच लागली. केजला येऊन कृषी ऑफिसला कळवलं आहे की अर्ज दिला आहे, तहसीलदारला एक दिला आहे, पोलीस स्टेशनला एक दिला आहे. तर सोयाबीन त्याची काय दखल कोणी घेणार आहे त्याची. तर त्याची काहीतरी दक्षता घ्यावी तहसीलदारनं, कृषी ऑफिसनं. तर कंपनीवाले काय बोलू देणार. तर त्याचं सोयाबीन नीट होण्याची शक्यता नाही त्याची कसलीच. ही फोटो या त्या सोयाबीनचा आणलेला, ही दुकानाची पावती या, ही अर्ज दिला या. तर दुसऱ्याची वाटेनं केलेली जमीन आहे मी. तर जमीन वाटेने केलेली या ती पूर्णची पूर्ण जळून गेली या. तर सोयाबीन आता ती पेरू शकत नाही. कमीत कमी 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान झालंय. आणि पहिलंच कर्ज माझ्यावर 14 लाख रुपये. तर आता मी ते काय करावं हीच कळलं नाही मला. त्याच्यामुळं दुकानदार काय बोलू दे ना या. तर त्याची काय ही परिस्थिती आहे तर कृषी ऑफिसानं बघावी. तहसीलदार साहेबांनी, मी पोलीस स्टेशनला एक देणार आहे अर्ज, तिथं एक नेऊन देणार आहे. मग ह्याची आता भरपूर त्याची नुकसान झाली. सगळ्यांनी तहसीलदार साहेबांनी, कृषी ऑफिसनं, दुकानदारांना, कंपनीहून बघावा. पूर्ण सोयाबीन जळून गेली. नीट होण्याची शक्यता नाही त्याची. आता तात्काळ बघावं लागतं या. आता दुसऱ्याच्या सोयाबीन त्याच्याबरोबरच्या गुडघ्या इतकाली आल्या तर आमची हितकाली सोयाबीन आहे. फक्त पिवळी चुटूक निघणारं पान बी पिवळंच आणि करपली, पूर्ण करपली. तालुका कृषी अधिकारी असतील किंवा तहसीलदार काय बोलले तुम्हाला या संदर्भात? ती तपासणी करतो म्हणली, येऊन अर्ज द्या म्हणले तुम्ही, आम्ही चेक करतो. येतो उद्याच्याला, फोन करा, येतो म्हणलेत आम्हाला. पण ती आता उद्या येतो म्हणले तर आम्ही त्यांची वाट बघायला होतो. उद्याच्याला त्यांना फोन करणार आम्ही येतात का नाही. ती उद्याच्याला आल्यावर आता पोलीस स्टेशनला चाललात आम्ही अर्ज घेऊन. पण काय आता सुधरेल पीक असं वाटतंय का तुम्हाला? 100% सुधरत नाही. 100%. मग काय पुढे दुसरी पेरणी करायचं म्हटलं? दुसरी पेरणी करायची म्हणलं तर त्याला ही लोकांचे पैसे काढूनच भरले ते. आणि ऍक्च्युअली माझ्यावर 14 लाख रुपये कर्ज आहे. पहिलंच 14 लाख रुपये कर्ज आहे. आणि ह्याच्यातून ही नुकसान झाली एवढी. दुसरं पेरूच शकत नाही. आणि परत गेल्या वर्षी विमा सुद्धा आला नाही त्याचा यंदाचा. 1 रुपया विमा आला नाही विमा भरून. आणि जर नाही ह्याची ही झाली तर मला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. आत्महत्येशिवाय. कारण पहिलंच 12-13 लाख रुपये कर्ज आहे. लोकांचं कर्ज फिटा म्हणून लोकांची जमिनी केल्या आता 25 एकर. कापूस सुद्धा 2 बॅग जळाला ह्यानं. कापूस सुद्धा 2 बॅग जळाला. कापूस सुद्धा बघा तुम्ही येऊन. कृषी ऑफिसवाले येतील, दुकानदार येईल, कंपनीवाले येऊन चेक करा म्हणावं. ते औषध आहे माझ्याकडे त्यांचं, त्यांना जर टेस्ट घ्यायची असली तर. आता पर्याय नाही. आज सुधराल, उद्या सुधराल, आज सुधराल, उद्या सुधराल. रानात थांबू सुद्धा वाटत नाही. रोज फिरतो मी इकडं तिकडं. आणि सोयाबीन बघायची परिस्थिती राहिली नाही कसलीच. मग त्याच्यावर आता सगळा काय कंपनीवाले म्हणतात, कृषी ऑफिसवाले काय म्हणतात, त्यांनी बघावा येऊन. काय त्यांचं म्हणणं आहे ती मी ऐकाय तयार आहे. त्यांचं काय म्हणतात ती. कारण लहान लहान लोकांचं केलंय वाटेनं. आणि त्या 25ला 25 एकर झालंय. 25 पेक्षा जास्त आहे, पण 25 सांगायलोय मी. 25 पेक्षा जास्त कत्ताई पीक गेलंय. कत्ताई
काहीच राहिलं नाही त्याच्यात. त्या पिकात काहीच राहिलं नाही. सुधारायचे आज सुधारेल, उद्या सुधारेल. 28 तारखेला औषध आणलंय, 1 तारखेला फवारलं. 12 ते 13 दिवस झाले. पुन्हा त्यांनी दुसरं औषध दिलेलं, त्याला फवारून 5 दिवस झाले. ती पण डबे आहेत माझ्याकडे. कंपनीवाले म्हणले ह्यानं सुधारत नाही, सुधारलं नाही. त्याने औषध दिलेलं ती बी आहे माझ्याकडे. पुन्हा कापूस फवारलाय 2 बॅग, ती सुद्धा जळून गेला. शेंडे ती कमी जळालाय, त्याचे शेंडे जळायला दिसते. त्याची नुकसान कमी झाली कापसाची, पण सोयाबीन काहीच राहिलं नाही. दुसऱ्याची सोयाबीन त्याच्याबरोबरची गुडघे आहेत का हिरवेगार, ही अख्खं पिवळं या बघितलं तर कंपनीवाले सुद्धा थांबणार नाहीत तिथं. कंपनीवाले सुद्धा थांबणार नाहीत. बघणार एक का गाव आश्चर्य करतंय सगळं, हे झालंच कशानं, झालंच कशानं. तणनाशक फवारच का एवढं कसं फवारच, अख्खं गाव म्हणतंय. त्याच्यामुळं तात्काळ कृषी ऑफिसवाल्याने, कंपनीवाले त्याची दक्षता घ्यावी, माझं हे म्हणणं आहे. आणि नुकसान भरपाई माझी ते करून द्यावी त्यांनी. मला जर तिथं गेल्या वर्षी तिथं 100 ते 220 क्विंटल सोयाबीन होतं. या 12 ते 13 लाख रुपयाची नुकसान आहे. त्याच्याकडे पैसे मग आता फिटल मग फिटल म्हणून जमिनी लोकांची आम्ही करतो. बाया पोरं रातला दिवस कष्ट करतो. आणि आम्ही घरच्या घरी 5 माणसं 5 कोळपे हाणतो. उजाळल्या भावाळ्या. तुम्ही जमीन बघा कशी गदळ नाही, निर्मळ, 4 कोपरे बराबर आहे. पण एवढं पीक गेलं या. आम्ही उजाळल्या भावाळ्या बाया पोरा सहित कोळपे हाणतो, पुरी सहित. आणि एवढं पीक जळून गेलंय. ह्याचं जर नाही झालं नियोजन तर मला दुसरा पर्याय नाही, पर्यायच नाही. दुसरा पर्यायच नाही त्याचा. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.